ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण गवारीची अतिशय वेगळ्या पद्धतीची नवीन अशी भाजी करणार आहोत. यापूर्वी तुम्ही ही भाजी कधीच केली नसेल, पण जर एकदा केली तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल आणि मार्केटमधून भरभरून गवार विकत आणाल. रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे, झटपटसुद्धा आहे आणि ज्यांना गवार आवडत नाही त्यांच्यासाठी आवर्जून करा, कारण की ते सुद्धा अगदी मागून मागून ही गवारीची भाजी खातील. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे बघा, मी पावशेरला थोडीशी कमी गवार घेतलेली आहे. गवार सुरुवातीला स्वच्छ अशी धुवून आणि त्याची पाठची आणि पुढची जे टोक असतं ते काढून घेतलेलं आहे. आणि नंतर गवार आपल्याला अगदी व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने कट करायची आहे. गवारीच्या इथे मी सुरुवातीला शिरा वगैरे सुद्धा काढून घेतले आहेत. अशी गवार चिरायला थोडासा वेळ लागतो, पण ही गवार अशा पद्धतीने जर केली तर खायला खूप जास्त अप्रतिम लागते. आणि ज्यांना गवार आवडत नाही ते सुद्धा नक्कीच अशा पद्धतीची गवार खाणार आहे. कारण की गवार वाटतसुद्धा नाही, ही अगदी वेगळं दिसतं रेसिपी केल्यानंतर, भाजी केल्यानंतर. त्यामुळे त्यांनासुद्धा कळणार नाही की ही गवारीची भाजी आहे. तर आता बघा, इथे मी सगळी गवार अशाच पद्धतीने कट करून घेते. अगदी लांब लांबसुद्धा ठेवायचं नाही आहे आणि खूप बारीकसुद्धा करायचं नाही. अगदी याच साईजमध्ये सगळी गवार आता मी कट करून घेते. इथे पाहू शकता, आपली सगळी गवार कट करून झालेली आहे. आणि दिसायलासुद्धा अशी गवार कट केली की दिसायलासुद्धा अगदी छान दिसते. डब्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. झटपट भाजी तुम्ही बनवू शकता. संध्याकाळचीच गवार तुम्हाला अशा पद्धतीने कट करून ठेवायची आहे आणि नंतर सकाळ सकाळ तुम्ही अशा पद्धतीची ही झटपट अशी भाजी बनवू शकता. आता आपण ह्या पाण्यामध्ये ही गवार ठेवून द्यायची आहे. पाहू शकता, अगदी कोवळी गवार आहे. जर तुमच्याकडे निबार असेल तर थोडीफार तीसुद्धा चालेल, कारण की इथे आपण गवार छान पातळ पातळ कट करून घेणार आहोत. आता ही गवार थोड्या वेळ वाफळायला ठेवली आहे मी. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण ही गवार थोडीशी खायला तिखट असली की छान लागते खायला, त्यामुळे मी इथे मिरचीचं प्रमाण वाढवून घेतलेलं आहे. भरपूर असा लसूणसुद्धा घातलेला आहे. लसूण भरपूर घाला, कारण की लसणाने सुद्धा अगदी छान अशी टेस्ट येते. आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही हवं असेल तर तुम्ही ठेचासुद्धा करू शकता त्याचा खलबत्त्यामध्ये, किंवा मग अशा पद्धतीने मिक्सरलासुद्धा लावू शकता. आता इथे गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे. पॅनच्या ऐवजी तुम्ही कढई वगैरेसुद्धा ठेवू शकता. पॅनमध्ये मी इथे 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आहे. जिरं आणि मोहरी तेलावरती छान परतले की यामध्ये पांढरे तीळसुद्धा घालून घेतले आहेत. पांढरे तीळ घालणं ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असतील तर घाला, किंवा मग तुम्ही स्किप केले तरी चालेल. आता पांढरे तीळ, जिरी, मोहरी छान परतलं की यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसणाचं जे वाटून घेतलं होतं वाटण, ते टाकून घेतलेलं आहे आणि तेलावरती अगदी छान असं परतून घ्यायचं आहे. गॅस इथे मी मीडियम ठेवला आहे. खूप जास्त फास्ट गॅसवरती परतू नका, नाहीतर मग खाली करपू वगैरे शकतं. आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. दुसरे कोणतेही मसाले यामध्ये आपल्याला ॲड करायचे नाही. आता नंतर बघा, जी वाफवून घेतलेली गवार होती ती यामध्ये मी घालून घेतलेली आहे. अगदी 2 ते 3 मिनटासाठी फक्त गवार उकळून घेतली आहे. आणि गवार उकळताना थोडंसंच पाणी घालायचं आहे, म्हणजे गवारीमध्ये पाणी शिल्लकसुद्धा राहणार नाही उकळल्यानंतर. आणि जे थोडंफार राहील 1-2 चमचे तुम्ही यामध्ये ओतू शकता. आता बघा, अगदी छान अशी गवार आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे, फास्ट गॅस करू नका, नाहीतर मग गवार खाली लागू शकते. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा भाजी मिक्स करून घेऊया. ही भाजी खायला खूप जास्त अप्रतिम लागते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, किंवा मग वरण भाताबरोबरसुद्धा तुम्ही तोंडी लावू शकता. खूप जास्त भन्नाट होते ही रेसिपी. आता हे झाकण ठेवून आपल्याला 1 ते 2 मिनटासाठी फक्त शिजून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळसुद्धा झाकण ठेवायचं नाही आहे, कारण की गवार आपण सुरुवातीलासुद्धा बऱ्यापैकी शिजून घेतलेली आहे. त्यामुळे ही गवार शिजायला फारसा काही वेळ लागत नाही. आता बघा, फक्त 2 मिनटासाठी मी याला वाफ काढून घेतली आहे आणि गवार आता आपली एक 90% इतपत शिजलेली आहे. गवार इतकी शिजल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, पण जर तुमच्याकडे कच्च्या शेंगदाण्याचा कूट असेल तो घेतला तुम्ही तरी चालेल. आणि कूट करताना खूप जास्त पावडरसुद्धा आपल्याला करायची नाही.
अगदी आपण खिचडीला वगैरे करतो किंवा मग वड्यांना वगैरे करतो ना, अगदी त्याच पद्धतीने जाडसर जरासा कूट ठेवायचा आहे. चमच्याने मोजले ते 2 चमचे इतपत मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट जास्त आवडत असेल किंवा मग जर आवडतच नसेल ना, तर तुम्ही स्किप केला ना तरी चालेल. आता कूट घातल्यानंतर पुन्हा 1 मिनिटभरासाठी भाजी मी शिजवून दिलेली आहे आणि ते पाहू शकता भाजीचा रंगसुद्धा खूप छान असा सुरेख आलेला आहे. ही भाजी ना खायला खूप जास्त अप्रतिम लागते आणि कोणाला कळणारसुद्धा नाही की ही गवारीची भाजी आहे. भाकरीबरोबर तांदळाच्या ना अगदी अप्रतिम लागते. नक्कीच एकदा अशा पद्धतीची गवारीची भाजी करून पहा आणि तुम्ही यापूर्वी कधी अशी भाजी केली होती का हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. वरनं भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि भाजी छान अशी मिक्स करून घेऊया. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.